यांचा विशेष सन्मान कशाबद्दल केलाय? त्या ताईंनी सांगितलं तर जास्त बरं राहील ना. काय विषय नेमका? शासनाची बालसंगोपन योजना आहे, महिलांपर्यंत पोहोचली नाही, तर ज्यांना एक पालक आहे किंवा दोन्ही पालक नाही अशा बाळांना शासनाकडून 2250 रुपये महिन्याला लाभ मिळतो. तर त्या योजनेअंतर्गत ताईंच्या मार्गदर्शनाखाली 15 फॉर्म भरले जातात. आपल्या भागामध्ये मोदीजी सरकार आणि त्यांनी ज्या केलेल्या विविध स्कीम आहेत, विश्वकर्मा योजना असेल, उज्ज्वल हे असेल, आयुष्यमान भारतचे असेल, मला वाटतं केंद्र सरकारच्या एक 36 ते 37 ज्या स्कीम आहेत तो सगळ्यात जास्त जो फायदा घेतो तो जुन्नर तालुका आणि तालुक्यातल्या ह्या ज्या स्कीम चालू आहेत आणि अशा काही प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत आहे. आज नारी शक्तीवंदना यात्रा आज त्यांनी तिथे आयोजित केली होती आणि त्याला ही महिलांची रॅली आणि शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्याचा अगदी पूर्ण गावामध्ये फिरून सगळ्या योजनांची माहिती आपण गावामध्ये करून दिलेली आहे. खरोखरच ताईंचं काम अतिशय उत्तम आहे. मोदीजींची गॅरंटी आहे तसं ताई पण आम्हाला नेहमी गॅरंटी देतात की त्यांची सगळी कामं होतात, म्हणून आज आमच्या महिला सगळ्या बरोबर. आता कार्यक्रम असं काही झालेलं नाही, नारी शक्तीवंदन हा कार्यक्रम चालू आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.